मित्रांनो, वर्षाच्या मसाल्याचं टेन्शन म्हणजे काय असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती. पण यंदा माझं हे टेन्शन कसं तुटकीसरशीच गायब झालं ते पहा. आपण आलो आहोत आपल्या बारामतीमध्ये. जुनी गणेश भाजी मंडई. इथल्या पायऱ्या उतरून आत गेले की लगेच दिसतात भोसले मिरचीवाले. इथलं सामान एकदम उच्च दर्जाचं. मला किलोचं तसं काहीच अंदाज नव्हता. मी मावशींना अगदी सहज म्हटलं, मावशी मला अंदाज नाही, तुम्हीच सांगा. त्यांनी अगदी आपुलकीने विचारलं, मॅडम मिरची किती हवी? मी म्हटलं 2 किलो. त्यांनी मला निवांत बसायला सांगितलं आणि पुढच्या पाऊण तासातच मिरच्या निवडून स्वच्छ करून एकदम प्रेमाने सगळं साहित्य पॅक करून दिलं. खरंच अशा माणसांमुळे कामातला गोडवा वाढतो. आता सामान तर आलं, पण खरा टास्क पुढे होता. कारण मसाला बनवणं मला लहानपणापासून जमत नाही. पण काळजी कशाला, माझी लाडकी मामी बरं का, सुषमा मामी. उन्हाळ्याचं वाळवण असो किंवा मसाला, मामी आहे तिथं सगळं शक्य आहे. संध्याकाळी स्वयंपाक आवरला आणि मामीला फक्त एक फोन केला आणि काय आश्चर्य, मामी लगेच हजर. मामी मसाला भाजत होती आणि माझी वकिली तिथेच सुरू झाली. मामी ही असंच का, ते तसंच का, ते तेवढंच का. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मामीने अगदी वकिली थाटातच दिलं बरं का. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मामी एवढ्या रात्री कशी आली? तर माझं माहेर जवळच असल्यामुळे मामी अगदी शेजारीच असते. हे माझं मोठं नशीब आहे. 2 किलो मिरची पाहून आम्हाला अंदाज आला होता की मसाला 5 किलोच्या पुढे जाणार. मसाला भाजतानाच तो सुगंध घरभर दरवळत होता. कांदा भाजायला वेळ लागतो म्हणून आम्ही दोन्हीही बाजूला 2 कढई ठेवल्या. लोक म्हणतात मसाल्यात कांदा टाकू नये, उग्रवास येईल. पण आमचा अनुभव वेगळा आहे. व्यवस्थित भाजला की कांदा मसाल्याला जो रंग आणि चव देतो ना, ती कशातच नाही. शेवटी मसाला थंड झाला, कुटून आणला आणि वजन केलं तर तब्बल 5 किलो 300 ग्रॅम भरला. हे पाहून मन अगदी तृप्त झालं.